कत्तलीसाठी महिंद्रा पिकअपमधून घेऊन जाणाऱ्या 5 गोवंश जनावरांची सुटका करत क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकानं दोघांना अटक केली आहे। या कारवाईमध्ये 2 मोबाईल फोन, महिंद्रा पिकअपसह एकूण 7,45,000 रुपये, 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा शाखा संदीप मिटके यांनी अवैधरित्या गोवंश जनावरांची हत्या त्याचबरोबर विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार 23 ऑगस्टला क्राईम ब्रांच युनिट 2चे अधिकारी आणि कर्मचारी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संशयितांचा शोध घेत होते। यावेळी पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत वडाळा गाव साठेनगर परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडजवळ महिंद्रा पिकअपमधून कत्तलीसाठी गोवंश आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली। प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून साठेनगर परिसरामध्ये सापळा रचण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा पिकअप MS6 BW 2016 या संशयित ठिकाणी घेऊन थांबल्यानंतर त्यातून गोवंश जनावरे खाली उतरवताना काही जण आढळून आले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांची नावं रिझवान सुलेमान कुरेशी वय वर्ष 31 राहणार भारतनगर नाशिक आणि अनीस अब्दुल्ला कुरेशी वय वर्ष 39 राहणार गंजमाळ झोपडपट्टी नाशिक अशी आहेत। पिकअपची तपासणी केली असता 5 गोवंश जनावरे अत्यंत दाटीवाटीनं हालचाल करता येणार नाही अशा स्थितीत दोरीनं बांधून ठेवलेली आढळून आली। त्यांना चारा आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती। पोलिसांनी सर्व 5 जनावरांची सुटका केली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 मधील कलम 5A 5B 9 त्यानुसार प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या कायद्यातील संबंधित कलमांसह केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रदीप नन्नवरे, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, संतोष सुपेकर आणि जितेंद्र वजिरे यांच्या पथकानं केली। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, इंदिरानगर।